नमस्कार मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज व्हिडिओ क्रमांक 19 असणार आहे आपल्या बॅचमधला आणि सरासरीचा भाग 3 आपण या ठिकाणी पाहत आहोत। म्हणजे सरासरीचा भाग 3 या ठिकाणी असणार आहे आणि व्हिडिओ क्रमांक 19 आपला या ठिकाणी असणार आहे। तर पहा मित्रांनो, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट। जेवढी तुमची प्रॅक्टिस असेल तेवढं तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये परफेक्ट व्हाल। तर मित्रांनो, हा जो काही व्हिडिओ असणार आहे पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सुपरवायझर या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारा मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेचे हे क्लास आपले असणार आहेत। तर मित्रांनो, चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तत्पूर्वी मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या, त्याचा सराव वारंवार करत राहा, परीक्षा होणारच आहे। तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा, आज आपण टाईप क्रमांक 6 पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण महेशला एका परीक्षेत 5 विषयामध्ये 80, 68, 82, 56, 74 असे गुण मिळाले, तर महेशला सरासरी किती गुण मिळाले अशा स्वरूपामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे गणित पाहिलेलं होतं। म्हणजे 18व्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये शेवटचं गणित आपण पाहिलं होतं। तर मित्रांनो, तुम्हाला काय सांगितलं, सरासरी म्हणजे सर्व जे काही संख्या दिली या सर्व संख्येची बेरीज करायची, भागाकारामध्ये एकूण संख्या या ठिकाणी त्याला भाग द्यायचा, म्हणजे आपल्या या ठिकाणी उत्तर येऊन जातं। म्हणजे याची सुद्धा सरासरी काय असणार याचा सराव करा। जर हे गणित तुम्हाला येत नसेल तर मागचा व्हिडिओ नक्की पहा। तर पहा, आजचा व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण पाहणार आहोत मित्रांनो, 4 क्रमवार समसंख्येची सरासरी 45 आहे। त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती, सर्वात लहान संख्या व मोठी संख्या यांची सरासरी किती। आता या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, आपल्याला 4 क्रमवार पहा, कधीसुद्धा क्रमवार संख्या म्हणजेच मित्रांनो सरासरी नेहमी मधली संख्या असते, लक्षात ठेवायचे। तुम्हाला क्रमवार हा शब्द भेटला आणि सरासरी जर दिली असेल तर कधीसुद्धा सरासरी ही मधली संख्या असते। आता आपल्याला काय म्हणले पहा, 4 क्रमवार संख्येची सरासरी 45 आहे। मग सर्वप्रथम काय करायचं, आपल्याला 45 लिहून घ्यायचा। आता 45 लिहिल्याच्या नंतर पहा, म्हणजे त्याच्या 45च्या अगोदरच्या 2 संख्या आणि 45च्या नंतर 2 संख्या असणार, म्हणजे या 4 संख्येची सरासरी 45 आहे। म्हणजेच याचा अर्थ 45च्या अगोदर 2 संख्या आणि 45च्या नंतरच्या 2 संख्या अशा 2 संख्या लिहायच्या। मात्र त्या कशा लिहायच्या, आपल्याला क्रमवार लिहायचे आहेत। क्रमवार लिहायच्या याचा अर्थ मित्रांनो पहा, 45च्या या ठिकाणी जर आपण या साईडला जर गेलो तर या ठिकाणी आपल्याला कमी होणाऱ्या संख्या लिहायच्या। म्हणजे 45च्या अगोदरची संख्या कुठली असणार, 44, 44च्या अगोदरची संख्या असणार मित्रांनो 43 आणि आता मोठ्या संख्या पाहिजे। तर पहा, 45च्या नंतरची संख्या असणार कुठली, 46, 46च्या नंतर असणार मित्रांनो 47। आता या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे, तर पहा 4 क्रमवार संख्येची सरासरी 45 आहे। त्यापैकी सर्वात लहान पहा, त्यापैकी सर्वात लहान आता दिलेल्या संख्येपैकी पहा सर्वात लहान कुठे 43 आहे। त्याच्यानंतर काय म्हणते पहा, सर्वात लहान संख्या कोणती 43, त्याच्यानंतर सर्वात लहान संख्या व मोठी संख्या यांची सरासरी किती। मग सर्वात लहान संख्या कोणती आहे मित्रांनो 43, सर्वात मोठी संख्या आहे 47। मग सरासरीचं आपलं सूत्र काय मित्रांनो, दिलेल्या सर्व संख्येची बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या। आता आपल्याला काय सांगितलं, फक्त 2च संख्या, लहान संख्या आणि मोठी संख्या। मग लहान संख्या 1 आणि मोठी संख्या 1, किती संख्या झाल्या, 2 संख्या झाल्या, म्हणून आपण 2 भाग देऊयात। 2 भागल्याच्या नंतर 43 आणि 47 किती होतात पहा, 47 मध्ये 3 टाकल्याच्या नंतर झाले 50, 50 आणि इथं राहिले 40, 40 आणि 50 किती झाले 90, 90 भागाकारामध्ये जर आपण 2 जर केलं तर येते मित्रांनो 45, किती येणार 45। म्हणजे त्या ठिकाणी पहिल्या आणि शेवटच्या संख्येची जर बेरीज केली तर ती सरासरी किती असणार, 45 असणार आहे। सर्व संख्येची सरासरी म्हणजे पहिल्या संख्येची पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागाकारामध्ये 2 म्हणजे एकूण आपल्याला सरासरी मिळत असते, हे लक्षात ठेवायचं आहे। क्रमवार मात्र संख्या असल्या पाहिजे, हेच आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे। त्याच्यानंतर पुढचं गणित पाहूया। पुढचं गणित पहा, आपल्याला काय दिलेलं आहे तर पहा, पुढचं गणित पहा 3 नंबरचं, 4 क्रमवार विषम संख्येची सरासरी 42 आहे। पहा 4 क्रमवार संख्या आहेत परंतु त्या कशा आहेत, विषम आहेत। लक्षात ठेवा, समसंख्या, विषम संख्या, नैसर्गिक संख्या हे तुम्हाला मी मागच्या पहिल्याच पार्टमध्ये सांगितलं होतं, त्यामुळे तुम्हाला समजणं गरजेचं आहे। पहा 4 क्रमवार विषम संख्येची सरासरी 42 आहे। तर त्यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या यांच्यातील फरक आपल्याला काढायचा आहे। आता पहा, आपल्याला काय दिलेले आहेत, विषम संख्या दिलेत, किती आहेत मात्र विषम संख्या 4 आहेत, मात्र कशा आहेत, क्रमवार आहेत। क्रमवार आहेत याचा अर्थ सरासरी म्हणजेच मधली संख्या असते, म्हणजे सरासरी काय झाली 42, म्हणजे मधली संख्या झाली आपली 42। आता म्हटलंय का पहा, या ठिकाणी विषम संख्या म्हणजेच 42च्या अगोदरची विषम संख्या कुठली असणार, 42च्या अगोदरची विषम संख्या, कारण की 4 संख्या दिल्या म्हणजे या ठिकाणी अगोदर 2 संख्या असणार आणि नंतर 2 संख्या असणार। म्हणजे 42च्या अगोदरची विषम संख्या कुठली असणार 41, 41च्या अगोदरची विषम संख्या असणार 39। आता 42च्या नंतरची कुठली विषम संख्या असणार, 42च्या नंतरची विषम संख्या आहे 43, 43च्या नंतरची विषम संख्या असणार 45।
ह्या झाल्या आपल्या विषम संख्या. आता विषम संख्या झाल्याच्यानंतर आपल्याला म्हटलं काय, सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या यांच्यातील फरक काढायचा आहे. सर्वात लहान संख्या कुठली? 39. सर्वात मोठी संख्या आहे 45. आता 45 आणि 39 मधला आपल्याला फरक विचारला. मग फरक विचारला तर काय करायचं? फरक विचारला तर यावेळेस नेहमी काय करायची? वजाबाकी करायची. वजाबाकी करायची म्हणजे 39मधून म्हणजे 45मधून 39 गेल्याच्यानंतर 6 राहिले, म्हणजे यांचा फरक आला 6. कधी काय विचारतील? पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज किती? बेरीज जर विचारली तर आपल्याला काय करायला लागलं? 45 आणि 39 काही पण विचारू शकतात, लक्षात ठेवा. 45 आणि 39 याची बेरीज जर झाली तर पहा 9 आणि 5 झाले 14, 14 4 हातचा आला 1, 5 आणि 3 झाले 7, 7 आणि 1 झाला 8, म्हणजे 84 येणार यांची बेरीज. म्हणजे पहा तुम्हाला फरक विचारला तर फरक आला 6, बेरीज जर विचारली तर बेरीज आली मित्रांनो या ठिकाणी 84. असं सुद्धा विचारू शकतात. किंवा पहिली संख्या व शेवटची संख्या यांच्या अंकाची बेरीज किती? मग पहा 9 आणि 3 किती झाले? 12. शब्द लक्षात ठेवायचे. 9 आणि 3 झाले 12. त्याच्यानंतर 5 आणि 4 किती झाले? 5 आणि 4 झाले 9. मग यांची झाली आपल्याला बेरीज करायची. 9 आणि 12 21 यांची अशी बेरीज आहे. म्हणजे अशा स्वरूपामध्ये उलटसुलट प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. लक्षात ठेवायचे. कसाही प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे मी तुम्हाला सर्व बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलवर, पुन्हा ॲडव्हान्स लेवलवर IBPS किंवा TCS किंवा ऑफलाईन परीक्षा झाल्या तर कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. पुढचं गणित पहा. आता पहा 5 क्रमवार विषम संख्येची सरासरी 47 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या आपल्याला या ठिकाणी काढायची. संख्या किती आहेत? आता या ठिकाणी 5 आहेत. कशा आहेत मित्रांनो? क्रमवार आहेत, परंतु कशा आहेत? विषम आहेत. म्हणजे ज्यांची सरासरी 47 आहे. 47 आहे याचा अर्थ त्या संख्या काय असणार मित्रांनो? 47च्या नंतरची संख्या काय घेणार आपल्याला? 47च्या नंतर विषम संख्या असणार 49. 49च्या नंतरची विषम संख्या काय असणार? 49च्या नंतरची विषम संख्या काय असणार मित्रांनो? 49च्या नंतरची विषम संख्या असणार या ठिकाणी 51. त्याच्यानंतर पहा आता याच्या अगोदरची विषम संख्या पाहिली तर ती येणार मित्रांनो 47च्या अगोदरची विषम संख्या 45. 45च्या अगोदरची विषम संख्या 43. ह्या झाल्या मित्रांनो संख्या. आता आपल्याला काय विचार? सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या. सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या कोणती? आता सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या कोणती? तर सर्वात लहान झाली 43 आणि सर्वात मोठी झाली 51. हे झालं मित्रांनो या ठिकाणी तुमचं ॲन्सर. आता या ठिकाणी टाईप क्रमांक 7 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा टाईप हे पहा. क्रमशः 5 विषम संख्येची सरासरी 35 आहे व त्यापुढील 5 विषम संख्येची सरासरी 45 आहे. तर त्या 10ही संख्येची सरासरी आपल्याला काढायची. आता 10ही संख्येची जर सरासरी काढायची असेल तर आपल्याला काय? क्रमशः 5 विषम संख्येची सरासरी किती दिलेली आहे? 35. त्याच्यानंतर 5 क्रमवार विषम संख्येची सरासरी पुढचे दिलेले आहे या ठिकाणी 45. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो? गट किती झाले? पहिला गट झाला 5चा, दुसरा गट झाला 5चा, म्हणजे गट किती झाले? 2 झाले. म्हणून काय करायचं? 35 प्लस 45 प्लस, आता ह्या 2 संख्या झाल्यामुळे आता यांना 2 भागून देऊयात. आता 45 आणि 35 झाले मित्रांनो. पहा या 45 मधले 5 इकडे जर टाकले 40, 40 आणि 40 झाला 80 झाले 80. आता 80 भागाकारामध्ये 2 जर केलं तर ते येतं मित्रांनो 40. म्हणजेच क्रमशः 5 विषम संख्येची सरासरी 35 आहे व त्यापुढील 5 विषम संख्येची सरासरी 45 आहे. तर त्या 10ही संख्येची सरासरी किती? तर सरासरी असणार मित्रांनो 40. पाचशे ज्यावेळेस तुम्हाला गट दिले जातात त्यावेळेस मित्रांनो कधी काय करायचं? आपल्याला गट किती? 2 दिले तर 2 न भागा, 3 दिले तर 3 न भागा, 4 दिले तर 4 न भागा. म्हणजे हे तुम्हाला ज्या काही संख्या दिल्या जातील ह्या 4 जर संख्या असतील तर या ठिकाणी 4 न भागा, 5 संख्या असतील तर 5 न भागा. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला सोडवायचं आहे. पुढचं गणित पहा. आता एका वर्गातील 20 विद्यार्थ्याचे सरासरी वय 14 वर्ष आहे. जर त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी 15 होते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती? हा मित्रांनो हा टाईप तुम्हाला IMP करून देतोय. हा जो टाईप असणार मित्रांनो तुम्हाला IMP करून या ठिकाणी देतो आहे. कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा, हा टाईप तुम्हाला परीक्षेला वारंवार विचारला जातो, परीक्षा कुठली असो. मग एका वर्गातील 20 विद्यार्थ्याचे सरासरी वय 14 वर्ष आहे. जर त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी 15 होते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती? अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर पहा या ठिकाणी काय दिले? एका वर्गातील 20 विद्यार्थ्याचे सरासरी वय किती आहे मित्रांनो? 14. सरासरी वय किती आहे मित्रांनो? 14. म्हणजे या ठिकाणी एकूण वय जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? याला 20 न गुणावं लागेल. म्हणजे या सर्व विद्यार्थ्याची एकूण वय किती असणार? पहा 20 विद्यार्थी आहेत, गुणाकारामध्ये 14 करा, 14 दोन्ही 28 आणि हा 0 जसं असतं म्हणजे 280 एवढं या सर्व विद्यार्थ्याचं वय आहे. आता यामध्ये काय म्हणलं पहा, त्यात वर्गामध्ये वर्ग शिक्षक आले म्हणजे त्याचा अर्थ अगोदर किती विद्यार्थी होते? 20. नंतर एक वर्ग शिक्षक आला म्हणजे किती झाले मित्रांनो? 21.
हे आता 21 झाल्याच्यानंतर परत काय म्हटलं पहा, सरासरी किती झाली 15 झाली. सरासरी किती 15 झाली किंवा कधी काय देतात सरासरी 1ने वाढली. सरासरी 1ने वाढली काय सरासरी 15 झाली काय, कारण की पहिल्यांदा किती होती 14, आता 1ने वाढली झाली म्हणजे 15 किंवा आता 15, हे लिहून घ्या 15. कधी कधी असं पण देतात पहा सरासरी 1ने वाढली, मग त्यावेळेस काय करायचं, पहिली जी काही सरासरी असते त्यामध्ये 1 म्हणलं तर 1 मिळवा, 2 म्हणलं तर 2 मिळवा, असं काही बी तुम्हाला देऊ शकतात. लक्षात ठेवा, गणितीय भाषा आहे. पुढच्या गणितामध्ये ते येईल तुम्हाला लक्षात येईल. याच्यानंतर पहा 15 1 15, 15 शिल्लक 5 हातचा आला मित्रांनो 1. परत 15 2 30, 30 आणि 1 झाला मित्रांनो 31. म्हणजे 300 म्हणजे एक शिक्षक जर आला तर विद्यार्थी आणि एक शिक्षक यांची सर्वांची वय किती झाले, सर्वांचे वय झाले मित्रांनो या ठिकाणी 315 एवढं वय आलं. पहिल्यांदा फक्त 20 विद्यार्थ्याचं वय किती आलं 280 आलं, नंतर शिक्षक आला तर किती झालं ते 315 झालं. याचाच अर्थ विद्यार्थ्याचं वय जर या ठिकाणी मायनस जर केलं तर आपल्याला शिक्षकाचं वय साहजिक मिळून जाणार आहे. मग 315मधून 280 घालूयात. पहा या ठिकाणी उलटं करूयात. आता मांडणी करण्याची बरं ठीक आहे मांडणी करून घेऊयात. काही विद्यार्थी म्हणतील सर असं कसं काय केलं, म्हणून मांडणी करूयात आणि 280 ठीक आहे. आता पहा 5मधून 0 गेला मित्रांनो 5 राहिला. आता 1मधून 8 जाते का नाही जात, म्हणून 3मधला हातचा इथं घेतला झाले 11, 11मधून 8 गेला झाला 3 आणि या ठिकाणी 3मधला हातचा आपण इथं घेतला होता, 3मधला हातचा 1 इथं घेतला म्हणून 3च्या ठिकाणी झाले 2. मग 2मधून 2 गेला झाला 0. म्हणजे 35 वर्ष असणार या ठिकाणी शिक्षकाचे वय. म्हणजे एका वर्गातील 20 विद्यार्थ्याचे सरासरी वय 14 वर्ष आहे, तर त्या शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी 15 वर्ष होते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती, तर आपण काय केलं पहा 20 विद्यार्थी आहेत, 20 विद्यार्थ्याची सरासरी दिलेली आहे 14, म्हणजे 20 गुणिले 14 जर केलं तर ते आता 280. मग त्याच्यामध्ये एक वर्ग शिक्षक आला म्हणजे पहिले 20 आणि आता एक शिक्षक आला म्हणून झाले 21. 21 झाल्याच्या नंतर सरासरी झाली 15. मग 15 गुणिले 21 जर केलं 335 आलं. म्हणजे 335मधून आपल्याला मग विद्यार्थ्याचं वय जर काढलं तर आपल्याला शिक्षकाचं वय मिळणार आहे. म्हणून 315मधून 280 गेले राहिले 35, म्हणजे 35 वर्ष असणार वर्ग शिक्षकाचे वय. तर आशा करतो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. आता पुढचं गणित पहा, तशा स्वरूपाचं मी तुम्हाला दिलेलं आहे. आता हे गणित पहा, यामध्ये काय म्हटलं पहा 22 माणसाची सरासरी 40 वर्ष आहे. 22 माणसाचे सरासरी वय पहा, 22 माणसाचे सरासरी वय 40 वर्ष आहे. त्यात एका माणसाचे वय मिळवले तर सरासरी 42 वर्ष झाली. तर नवीन माणसाचे वय किती, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर काय करायचं या ठिकाणी, सर्वप्रथम काय करायचं 22 माणसे दिलेत म्हणून 22 गुणिले 40 करून घ्यायचं, कारण की त्या 22 जणांची सरासरी 40 वर्ष आहे म्हणून आपण 40 करून घेऊयात. पहा 22 गुणाकारामध्ये 40, 22 गुणाकारामध्ये 40 जर केलं तर काय येणार पहा 22 चोक 88, 22 चोक किती 88. आता तुमचे पाडेपाठ असले पाहिजे व्यवस्थित. 22 चोक 88 हा शून्य जशाच तसा म्हणजे 880 झालं. म्हणजे 22 माणसाचं सरासरी वय 40 वर्ष आहे. याचाच अर्थ 22 माणसाचे एकूण वय किती आहे, व एकूण वय किती आलं 880 एवढं सर्वच्या वयाची बेरीज झाली. लक्षात ठेवा. आता काय करायचं, त्यामध्ये एक नवीन माणूस आला, त्याची सरासरी किती झाली 42 झाली. म्हणजेच याचा अर्थ पहिले किती 22 माणसं होते, आता एक माणूस आला म्हणजे किती झाले आता 23 माणसं झाली. मग 23 माणसं झाल्याच्या नंतर सरासरी किती झाली मित्रांनो 42 झाली. आता 42 झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं 23 गुणाकारामध्ये 42 लिहायचं आहे. तर पहा या ठिकाणी 23, आता 23चा पाडा जर येत नसेल तर पहा 42 गुणाकारामध्ये 23. आता 3चा पाडा या ठिकाणी घेऊ शकता, 3 दोन्ही 6, परत 3 चोक 12. आता या ठिकाणी प्लसचं चिन्ह द्या, प्लस 2 दोन्ही 4, त्याच्यानंतर 2 चोक 8, 2 चोक किती झाला 8. ठीक आहे. आता याची बेरीज करा, 6 शिल्लक 6 जशाच तसं येईल. त्याच्यानंतर 4 आणि 2 झाले 6, त्याच्यानंतर 8 आणि 1 झाला 9, म्हणजे 900. पहा 966. 966 काय आली 23 माणसाची या ठिकाणी सरासरी. म्हणजे पहिल्यांदा 22 माणसं होते, त्यांच्या वयाची सरासरी किती होती 40 वर्ष होती. आता सर्वांचं एकूण वय काढायचं म्हणून या 22 गुणिले 23 आपल्याला करावं लागेल. 22 गुणिले 40 जर केलं तर येते 880. त्याच्यानंतर एक नवीन माणूस आला, याचा अर्थ पहिले 22 माणसं होते, आता एक माणूस आला म्हणून झाले 23 झाल्याच्यानंतर त्याची सरासरी किती झाली 42, म्हणून याला 23 गुणिले 42 केलं. 23 गुणिले 42 जर केलं तर एकूण सर्वांचं वय किती आलं 966 आलं. आता याचा अर्थ पहा, पहिल्या 22 माणसाचं वय किती आलं तर 880. आता एक व्यक्ती आला किती झालं 966. याचाच अर्थ 966मधून जर आपण या 22 व्यक्तीचं वय जर काढलं तर आपल्याला 23व्या व्यक्तीचं वय मिळणार आहे. म्हणजेच 6मधून 0 गेल्याच्या नंतर किती राहिला मित्रांनो 6, परत 6मधून 8 जात नाहीत, 9मधला हातचा एक किती झाला 16, 16मधून 8 गेला झाला 8, आणि या 9च्या ठिकाणी एक हातचा घेतला म्हणून झाला 8, मग 8मधून 8 गेला झाला 0. या ठिकाणी राहिले मित्रांनो 86. म्हणजेच नवीन व्यक्तीचं वय किती असणार ते असणार मित्रांनो 86 वर्षे. म्हणजे 22 माणसाची सरासरी 40 वर्ष आहे. त्यात एका माणसाचे वय मिळवल्यानंतर सरासरी 2 वर्ष झाली.
तर नवीन माणसाचे वय किती? तर नवीन माणसाचे वय आहे 86 वर्ष. एवढं नवीन माणसाचं वय आहे, म्हणजे ते आपले आजोबा असणार आहेत. पुढचं गणित पहा आता. एका नावेत सरासरी 42 किलोग्राम वजनाची 25 मुले आहेत. पहा एका नावेमध्ये सरासरी 42 किलो वजनाची किती मुले आहेत? 25 मुले आहेत. किती आहेत मित्रांनो? 25 मुले आहेत. म्हणजे आता या 25 मुलांचं एकूण वय काढायचं असेल तर आपल्याला सरासरीला गुणावं लागेल एकूण मुलांनी. ठीक आहे, हे लक्षात आलं असेल तुमच्या. त्याच्यानंतर पहा नावाड्यासह. आता त्यामध्ये एक नावाडी आला. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन किती झालं? 24 वर्ष. किती झालं? 24 वर्ष. याचाच अर्थ पहिल्यांदा किती मित्रांनो? 22 मुले होते, 25 मुले आहेत. पहिल्यांदा किती? 25 मुले आहेत. आता त्या ठिकाणी नावाडी आला. याचा अर्थ किती झाले? 25 मुले आणि एक नावाडी झाली 26. 26 झाल्याच्या नंतर सरासरी झाली या ठिकाणी 24. मग आपण दिलेल्या उदाहरणाप्रमाणेच आपल्याला सोडवायचं आहे. तर पहा सर्वप्रथम लिहून घेऊयात. 22 किलोग्राम म्हणजे सरासरी किती आली? 22 आहे. मुले किती आहेत मित्रांनो? 25 आहेत. आता 25 जर आपण या ठिकाणी एकूण सरासरीला जर गुणलं तर आपल्याला एकूण सर्वांचं वय मिळणार आहे. म्हणजे 25 दोन्ही झालं 50. 50ला 0 हातचे आले 5. परत 25 दोन्ही 50. 50 आणि 5 झाले 55. 550 एवढे सर्वांचं सरासरी काय आलं मित्रांनो? या ठिकाणी वजन आलं. सर्वांचं वजन आलं. एकूण सर्वांचं वजन किती आलं? 22 जणांचं वजन 550 आलं. आता त्यामध्ये एक व्यक्ती आला, 25 मुलांचं वजन आलं. पहा या ठिकाणी आता एक व्यक्ती आला म्हणजे किती झाले? आता 25 मुलं होते, आता किती झाले? 26 झाले. 26 झाले बरोबर आहे. 25 मुलं आणि आता एक नावाडी आला म्हणजे किती झाला? आता उदाहरणार्थ ही नाव आहे. पहा या नावेमध्ये आपले किती? 25 विद्यार्थी आहेत. आता यामध्ये नाव चालविण्यासाठी कोणतरी येणार ना. हा नाव चालविण्यासाठी हा नावाडी आला. नावाडी आला म्हणजे पहिले 25 होते, आता नावाडी आला झाले 26. 26 झाल्याच्या नंतर वजन मात्र वाढलं ना सरासरी. किती झालं? 22 झालं. 24 झालं. आता 24 झाल्याच्या नंतर 26 गुणिले 24 आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. मग 26 गुणिले जर 24 जर केलं तर काय येणार? पहा 26 गुणाकारामध्ये 24 करूयात गुणाकार. आता 4 सक्क 24. 24ला 4 हातचे आले 2. परत पहा 4 दोन्ही 8. 8 आणि 2 किती झाले? 10. ठीक आहे. आता प्लसचं चिन्ह द्या. प्लस साईन दोन्ही 12. 12शीला 2 हातचा आला 1. परत बे दोन्ही 4. 4 आणि 1 झाला मित्रांनो 5. म्हणजे या ठिकाणी 5 4 अशीला 4. 0 आणि 2 झाला 2 आणि 5 आणि 1 झाला 6. 624 म्हणजे एका नावेमध्ये सरासरी 22 किलोग्राम वजनाची 25 मुले होती. म्हणजे सर्व मुलांचं एकूण वजन किती झालं? तर 550 झालं. म्हणजे किती? 25 मुलांचं वजन किती झालं? 550 झालं. नंतर एक नावाडी आला म्हणजे 26 झाले. या ठिकाणी 26 जणांची सरासरी वय झालं इथे या ठिकाणी 24. मग 26 गुणिले 24 केलं तर किती? सर्वांचं वजन किती आलं? या ठिकाणी 624 आलं. म्हणजे पहिल्यांदा 22 जणांचं वजन किती आलं? तर 550. आता 25 जणांचं वजन किती आलं? तर 550. आता 26 जणांचं वजन किती आलं? 624. याचाच अर्थ 624मधून 550 आपल्याला या ठिकाणी मायनस करावे लागतील. तर 5 4मधून 0 गेल्याच्या नंतर 4 राहिला. ह्या 2मधून 5 जात नाहीत म्हणून इथं हातचा इथं घेतला झाले 12. 12मधून 5 गेल्याच्या नंतर 7 राहिला. आता 6मधला 1 आपण इथं घेतला झाला 5. 5मधून 5 गेला राहिला 0. म्हणजेच नावाड्याचं वजन असणार या ठिकाणी 74 वर्षे. म्हणजे एका नावेत सरासरी 22 किलोग्राम वजनाची 25 मुले आहेत. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 किलोग्राम झाले. तर नावाड्याचे वजन किती? तर नावाड्याचे वजन असणार 74 वर्षे. 74 वर्षे असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचं गणित पाहूयात आता. तर पहा 5 संख्या अशा आहेत की प्रत्येक पुढची संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा 7ने मोठी आहे. तर त्या संख्येची सरासरी 84 असेल तर त्या संख्येमधील सर्वात मोठी संख्या आता कोणती हे आपल्याला सांगायचं आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. आता म्हटलेलं काय पहा, लक्षात ठेवा. प्रश्न थोडासा या ठिकाणी IMP आहे. 5 संख्या अशा आहेत की प्रत्येक पुढची संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा 7ने मोठी आहे. किती आहे? 7ने मोठी आहे. म्हणजे क्रमागत संख्या आहेत म्हणजे त्यांच्यामधला फरक सारखा असणार. ठीक आहे. तर त्या संख्येची सरासरी 84 आहे. ज्यावेळेस संख्येमधला फरक सारखा असतो आणि सरासरी तुम्हाला दिली असती त्यावेळेस सरासरी ही नेमकी मधली संख्या असते. पहा या ठिकाणी 7चा फरक दिला म्हणजे 7 संख्या वाढते 7ने कमी होते म्हणजे सरासरी दिली 84. याचाच अर्थ ही मधली संख्या असणार 84. मग आता आपल्याला काय म्हटलं, जर आपल्याला मोठी संख्या विचारली तर 84च्या पुढच्या लिहा आणि लहान संख्या विचारली तर 84च्या अगोदरच्या लिहायच्या आहेत. कशा लिहायच्या? मात्र 7चा फरक असणाऱ्या संख्या ते आपल्याला लिहायचे आहे. मग आता आपण लिहून घेऊयात. पहा या ठिकाणी आपण संख्या लिहून घेऊ. 5 त्या संख्या आता आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत. तर 5 संख्या लिहित असताना आपल्याला काय करायचं? 5 संख्या आहेत. 5 आहेत याचा अर्थ 1 2 इकडं 2 असणार आणि या ठिकाणी 2 असणार.
म्हणजे 4 आणि 1 झाली 5 संख्या, झाल्या 5 संख्या. आता 5 संख्या झाल्याच्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे, 7चा फरक आहे त्या संख्येमध्ये. मग 7चा फरक आहे तर पहा 84च्या पुढची 7नं 84 + 7 जर केले तर येते मित्रांनो 91, म्हणजे 84च्या नंतरची असणार 91, 91 7 जर केलं तर ते येते 98. आता 84 - 7 जर केलं तर येते मित्रांनो 77. पहा मी काय म्हणतो तुम्हाला, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार खूप महत्त्वाचे असतात, लक्षात ठेवा. आता परत 77मधून 7 गेल्याच्या नंतर झाले मित्रांनो 7. याचाच अर्थ 5 संख्या अशा आहेत की प्रत्येक पुढची संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा 7ने मोठी आहे, तर त्या संख्येची सरासरी 84 असल्यास त्या संख्येमधील सर्वात मोठी संख्या आपल्याला या ठिकाणी काढायची. तर सर्वात मोठी संख्या असणार 98. पहा आता आपल्याला या ठिकाणी सर्वात मोठी विचारली, परंतु आपल्याला असं पण विचारते सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यांच्यातील फरक किती, किंवा सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती, किंवा सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या यांच्या अंकातील संख्येची बेरीज किती, असं पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. कसेही प्रश्न विचारले जातील. तर आय होप तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. म्हणजे सर्वात मोठी संख्या काय असणार मित्रांनो, या ठिकाणी 84. आता या ठिकाणी तुम्हाला कधी क्रमागत संख्या आल्या आणि फरक जर 7चा असेल आणि सरासरी दिली असेल तर सरासरी नेहमी मित्रांनो या ठिकाणी मधली संख्या. आता या ठिकाणी जर तुम्हाला म्हटलं असतं की 5 संख्या अशा आहेत की प्रत्येक संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा या ठिकाणी पहिली संख्या 3ने वाढली, दुसरी संख्या 5ने वाढली, तिसरी संख्या 6ने वाढली, असं जर तुम्हाला जर दिलं असतं तर मित्रांनो आपल्याला सर्व संख्या लिहाव्या लागल्या असत्या, सर्व संख्या लिहून त्याची बेरीज करावी लागली असती आणि नंतर मग त्या एकूण संख्येला त्यांना भागावं लागलं असतं. हे मात्र तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता पहा पुढचं गणित. 3 संख्येची सरासरी 22 आहे. IMP गणित पहा. 3 संख्येची सरासरी 22 आहे. पहिली संख्येपेक्षा दुसरी संख्या 6ने कमी व तिसरी संख्या 9ने जास्त आहे, तर पहिली संख्या काढा. IMP असलेलं गणित आहे. हे गणित खूप वेळेस परीक्षेला विचारले. थोडीशी काठीण्य पातळी जास्त नाही मित्रांनो. तुम्हाला समजलं इकडं, तुम्हाला या ठिकाणी जर अवघड म्हणलं तर तुम्हाला अवघड वाटेल, लक्षात ठेवा. परंतु तुमचा सराव हा खूप महत्त्वाचा आहे. काहीच नाही मित्रांनो, लक्ष द्या. फक्त 2 मिनिट सगळ्या गोष्टी डोक्यातून सगळं काढून टाका आणि थोडंसं लक्ष द्या. तुम्हाला याचं उत्तर तुम्ही नंतर हे गणित सोडल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही स्वतः जर सराव जर केला तर फक्त 5 सेकंदामध्ये तुम्ही याचा आन्सर आणू शकता. ही माझी तुम्हाला 100% खात्री आहे. त्यामुळे थोडंसं आता या ठिकाणी लक्ष द्या. मी काय सांगतो पहा. 3 संख्येची सरासरी किती आहे मित्रांनो, 22 आहे. संख्या किती आहेत, 3 आहेत. संख्या 3 आहेत. 3 संख्येची सरासरी 22 आहे. मग आपल्याला विचारलं काय, 3 संख्येपेक्षा दुसरी पहिली संख्यापेक्षा दुसरी संख्या 6ने कशी आहे, कमी आहे. 6ने कमी आहे आणि तिसरी संख्या 9ने मोठी आहे. पहिली संख्या आपल्याला माहीत नाही, मग पहिली संख्या लिहून घेऊयात x. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. x लिहिल्याच्यानंतर आपल्याला म्हटलं काय, x लिहिल्याच्यानंतर आपल्याला म्हटलं काय, पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 6ने कमी आहे. पहिली संख्या x आहे, याचा अर्थ दुसरी संख्या असणार x - 6, कारण 6ने कमी आहे पहिल्या संख्येपेक्षा, प्लस तिसरी संख्या कशी आहे, तिसरी संख्या 9ने जास्त आहे, म्हणजे x + 9. आता काय झालं, सर्व संख्येची बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या आहे 3 आणि बरोबर सरासरी किती आहे आपली 22. आता ही झाली तुमची मांडणी. आता ही मांडणी झाल्याच्यानंतर सोडवायचं कसं, थोडंसं लक्ष द्या. आता सर्वप्रथम काय करा, हे x, हा एक x, 2x आणि हा एक 3x. किती झाले मित्रांनो, 3x झाले. 3x झाल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी पहा प्लस मायनस, या ठिकाणी 6 प्लसमध्ये 6 मायनसमध्ये आहेत आणि 9 प्लसमध्ये आहेत. मग मायनस प्लस काय होत असतं मित्रांनो, नेहमी काय होती, वजाबाकी होते. मायनस प्लसची काय सांगितले मी तुम्हाला, बेरीज आणि वजाबाकी हा टॉपिक शिकवताना तुम्हाला सांगितलेलं आहे. तर पहा मायनस आणि बेरीज याची जर आपण या ठिकाणी जर केली, प्रोसिजर जर केली तर काय होणार, या ठिकाणी मायनस प्लस काय होतं, मायनस होत असतं. म्हणजे या ठिकाणी 9चं चिन्ह आहे प्लस आणि 6चं चिन्ह आहे मायनस, म्हणजे या ठिकाणी वजाबाकी होणार. आणि वजाबाकी झाल्याच्यानंतर मोठ्या संख्येचं चिन्ह लागणार. मोठी संख्या आहे 9, मग 9चं चिन्ह आहे प्लस, म्हणून या ठिकाणी प्लस. आता काय करूयात, 9 मधून 6 गेल्याच्यानंतर राहिला 3. 3 राहिल्याच्यानंतर काय करायचे, 3 जशास तसे खालचे 3 जशास तसे आले, बरोबर आला मित्रांनो 22. आता काय करायचं, हे जे काही 3 तुम्हाला भागाकारामध्ये दिसतात, हे 3 भागाकारामध्ये दिसतात, याचं पक्षांतर जर केलं, भागाकारामधले जर इकडे जर गेले तर ते जातील मित्रांनो गुणाकारामध्ये. म्हणजे 22 गुणाकारामध्ये काय होईल मित्रांनो, 3 होईल. 22 गुणाकारामध्ये काय होईल, 3 होईल. मग या ठिकाणी x प्लस पहा, या ठिकाणी x 3x, या ठिकाणी पहा तुम्हाला काय दिलेले, 3x दिलेले आहे. या ठिकाणी काय दिले मित्रांनो, आपल्याला 3x दिलेले. 3x प्लस 3 बरोबर 22 गुणाकारामध्ये जर 23 जर केलं तर 22 त्रिक 66 येते मित्रांनो. 22 त्रिक किती येते, 66, बरोबर आहे ना. 22 त्रिक 66 आल्याच्यानंतर आता काय करायचं, पहा हे 3x आहेत आणि या ठिकाणी प्लस x आहे. आता हे प्लस 3x हे इकडे गेल्याच्यानंतर मायनस होतील, कारण की पक्षांतर केल्याच्यानंतर चिन्ह बदलते. प्लसचं मायनस होईल, मायनसचं प्लस होईल, भागाकाराचं गुणाकार होईल, गुणाकाराचं भागाकार होईल. ही प्रोसिजर मी तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारमध्ये मी सांगितलेली आहे. मग काय करायचं, आता 3x झाल्याच्यानंतर हे 3x जशाच तशी लिहून घ्या.
3x बरोबर काय झालं, आता हे 3 इकडे गेले वजाबाकीमध्ये, म्हणजे 66मधून 3 गेल्याच्या नंतर राहिला 63 राहिल्याच्या नंतर आता या ठिकाणी x 3x आहेत, हे x गुणाकारामध्ये इकडे गेल्याच्या नंतर भागाकारामध्ये जातील, भागाकारामध्ये गेल्याच्या नंतर राहिला फक्त या ठिकाणी x, म्हणजे आता एक्सची किंमत निघून जाईल. तर 3 1 3 3 2 6 3 1 3 एक्सची किंमत किती आली मित्रांनो 21. याचाच अर्थ ती पहिली संख्या असणार 21. पहिली संख्या काय असणार मित्रांनो या ठिकाणी 21 असणार, या ठिकाणी पहिली संख्या म्हणजे पहिली संख्या असणार 21, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, 6ने दुसरी संख्या कमी आहे, 6ने कमी असणार, म्हणजे याचा अर्थ आपली पुढची जी काही संख्या असणार ती किती संख्या असणार आहे, तर पहा लक्षात ठेवा या ठिकाणी, म्हणजे याचा अर्थ आपली पहिली संख्या 21 मित्रांनो. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता या ठिकाणी मी थोडंसं खोडतो, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता आपली सर्वांची सरासरी काढूयात. पहा या ठिकाणी आता मित्रांनो सर्व या ठिकाणी मी मिटून टाकतो. आता या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल x किती आला आपला 21, म्हणजे आपण काय घेतली पहिली संख्या x घेतली, म्हणजे याचा अर्थ पहिली संख्या काय आली मित्रांनो आपली 21 आली ना 21 आली. तर काय म्हणते या ठिकाणी पहा, दुसरी संख्या 6ने कमी आहे, म्हणजे 21मधून 6 गेल्याच्या नंतर दुसरी संख्या आपल्याला काय भेटणार 15, दुसरी संख्या भेटणार आपल्याला 15. आणि तिसरी संख्या काय म्हणते पहा, तिसरी संख्या 9ने जास्त आहे, तिसरी संख्या 9ने जास्त आहे, म्हणजे तिसरी संख्या असणार 21 + 9 झाले 30, म्हणजे पहिली संख्या 21, दुसरी संख्या 15, तिसरी संख्या 30. आता यात सर्व संख्येची सरासरी आपल्याला काय दिलेली 22 दिलेले, म्हणून याला 3ने भागून घेऊयात. आता 3ने भागल्याच्या नंतर जर आपलं उत्तर 22 आलं तर आपण मागची सोडलेली स्टेप योग्य असणार, हे लक्षात ठेवा. हे आपल्याला काय करायचे या ठिकाणी पडताळणी करायची. तुम्हाला तसं परीक्षेमध्ये करायचं नाही, आपल्याला या ठिकाणी मी तुम्हाला शिकवतो म्हणून डीपमध्ये सांगण्यासाठी मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. नाहीतर तुम्ही असाल तेच का सांगता, कारण की तुमचा सराव आणि तुमच्या बेसिक कन्सेप्ट सर्व तुमच्या कन्सेप्ट क्लिअर व्हावेत म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे. तर पहा पहिली संख्या आपली आली 21, दुसरी संख्या 6ने कमी झाली 15, मग पहिल्या संख्येपेक्षा तिसरी संख्या 9ने जास्त आहे म्हणून झाली 30. आता सर्वांची सरासरी आपल्याला गणितामध्ये 22 दिली, मग आपण हे जे काही पहिली संख्या 21 काढली तर ह्या संख्या बरोबर आहेत की नाही, किंवा आपलं उत्तर योग्य आहे की नाही हे जर आपल्याला पडताळून पाहायचं असेल तर आता आपल्याला या सर्वांची सरासरी काय 22 आली तरच आपलं उत्तर योग्य असणार आहे. ते आपण पाहूयात आता कसं. तर पहा आता 30 आणि 15 झाले 45, 45 आणि 1 झाला 46, 46 आणि 20 किती झाले मित्रांनो 46 आणि 20 झाली या ठिकाणी 66, बरोबर आहे ना 66. आता 66मध्ये हे जे काही भागाकारामध्ये 3 आहे तर याला भाग 3 देऊयात. 3 भाग दिल्याच्या नंतर 3 2 6 + 3 2 6 आली मित्रांनो आपली सरासरी 22. याचाच अर्थ मित्रांनो 3 संख्ये सरासरी 22 आहे. पहिली संख्येपेक्षा दुसरी संख्या 6ने कमी व तिसरी संख्या 9ने जास्त आहे. तर पहिली संख्या कोणती, तर पहिली संख्या ही 21. आय होप मित्रांनो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. मित्रांनो हे गणित तुम्हाला डीपमध्ये सांगण्याचं कारण असं की तुम्हाला हे IMP करून देतो मित्रांनो, याचा चांगला सराव करा, एका वहीमध्ये लिहा आणि याला वारंवार सराव करत चला. 100% असं गणित तुम्हाला पोलीस भरतीला, अंगणवाडी परीक्षेला विचारलं जाणार म्हणजे जाणार, हे तुम्हाला मी 100% गॅरंटी देतो. प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी मित्रांनो तुम्ही PSI STIची प्रिलियम जरी परीक्षा देत असाल तरीसुद्धा असं गणित तुम्हाला विचारलं जातं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि IMP गणित होतं. त्याच्यानंतर पुढचं गणित पाहूयात. पुढचं गणित आपल्याला काय दिलेले पहा, हे सुद्धा गणित अतिशय महत्त्वाचं आहे. एक गाडी पुणे ते मुंबई अंतर 20 किलोमीटर हॉर्स वेगाने कापते, मुंबई ते पुणे परतीचे अंतर 30 किलोमीटर हॉर्स वेगाने कापते, तर गाडीचा सरासरी वेग किती, अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचारलेले आहे. IMP गणित आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्ही म्हणसाल सर हे गणित रेल्वेच्या टॉपिकवरला आहे, परंतु मित्रांनो या ठिकाणी सरासरी आपल्याला विचारली, त्यामुळे पहा मित्रांनो आपल्याला शब्दाच्या खेळवर या ठिकाणी फिरवलं जातं, त्यामुळे सरासरीमध्ये सुद्धा येतं आणि हे रेल्वे टॉपिकमध्ये सुद्धा हे गणित येतं. तर पहा याची कन्सेप्ट आहे काय, तर पहा एक गाडी काय करते पुणे ते मुंबई, म्हणजे पुण्यावरनं पहा पुण्यावरनं मुंबई जाते. पहा पुण्यावरनं मुंबईला किती किलोमीटर वेगाने जाते, 20 किलोमीटर हॉर्स वेगाने जाते. 20 किलोमीटर हॉर्स वेगाने जाते. मुंबई पुणे परतीचे अंतर 30 किलोमीटर हॉर्स वेगाने येते, म्हणजे परत मुंबईवरनं पुण्याला येते, परत मुंबईवरनं पुण्याला येते किती 30 किलोमीटर हॉर्स वेगाने येते. म्हणजे 30 गाडी जाते आणि परत येते, म्हणजे ज्यावेळेस जाण्याचा वेग आणि येण्याचा वेग असतो त्यावेळेस मित्रांनो फेऱ्या किती झाल्या, 2 फेऱ्या झाल्या, म्हणजे जाण्याची एक फेरी आणि येण्याची एक फेरी. लक्षात ठेवा गणित तुम्हाला कसं विचारलं जातं हे सुद्धा गणित खूप महत्त्वाचं आहे. हे गणित मित्रांनो तुम्हाला तलाठी भरतीला, ग्रामसेवक भरतीला, पोलीस भरतीला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी IMP असलेलं गणित आहे. तर पहा या ठिकाणी आता किती फेऱ्या झाल्या मित्रांनो 2, म्हणजे पुण्यावरून मुंबईला गेली 1 फेरी झाली, परत मुंबईवरून पुण्याला आली ही 1 फेरी झाली, 1 आणि 1 2 फेऱ्या झाल्या. 2 फेऱ्या झाल्याच्या नंतर पहिल्या गाडीचा वेग आहे मित्रांनो 20 किलोमीटर, दुसऱ्या गाडीचा वेग आहे मित्रांनो 30 किलोमीटर. आता भागाकारामध्ये काय करायचं, दोन्ही गाड्याचा काय वेगाची बेरीज करायची, म्हणजे 30 आणि 20 झाले 50. आपण डायरेक्ट 50 लिहूयात. आता नाहीत परत मसाल 50 कसं काय आले, तर मित्रांनो पहिला वेग प्लस दुसरा वेग आपण छदामध्ये केला.
आता केल्याच्यानंतर आता करायचं काय, आता वरती आहे गुणाकार, खाली आहे मित्रांनो 50. मग काय, वरचं एक शून्य आपण कुठलाही कट करू शकतो, म्हणजे खाली जेवढे शून्य असतात आणि वरती जेवढे शून्य असतात तेवढे आपण कट करू शकतो. खाली फक्त एकच शून्य आहे म्हणून या ठिकाणी आपण एक केला. खाली एक शून्य आहे, वरती 2 शून्य आहेत, म्हणजे तुम्ही दोन्ही जर कट जर केले तर आपलं गणित या ठिकाणी चुकतं. खाली जेवढे कट होतील तेवढेच वरी या ठिकाणी कट करायचे आहे शून्य, हे लक्षात ठेवायचे. नाही तर खाली 3 शून्य असते, वरी 4 कॅन्सल केले, खाली 2 असले वरी 4 कॅन्सल केले तर मित्रांनो या ठिकाणी गणित चुकतं. खाली 2 तर वरती 2च कॅन्सल करा, खाली 3 तर वरती 3च कॅन्सल करा. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला मी बेरीज वजाबाकी शिकवताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता 5 वरच्या कुठल्या संख्येला भाग जातो का, तर जातो. 5 कोण्या संख्येला भाग जातो, 5 1 5, 5 6 30. आता 6 आल्याच्या नंतर साईन दोन्ही 12, 12 दोन्ही 24. याचाच अर्थ आपल्याला काय विचारलं, तर त्या गाडीचा सरासरी वेग असणार 24 किलोमीटर हॉर्स. 24 किलोमीटर हॉर्स एवढा त्या गाडीचा काय असणार मित्रांनो, वेग असणार आहे. म्हणजे एक गाडी पुणे ते मुंबई अंतर 20 किलोमीटर हॉर्स वेगाने कापते, मुंबई ते पुणे परतीचे अंतर 30 किलोमीटर हॉर्स वेगाने कापते, तर त्या गाडीचा सरासरी वेग किती, तर त्या गाडीचा सरासरी वेग आहे मित्रांनो 24 किलोमीटर हॉर्स. किती, 24 किलोमीटर हॉर्स. तर आय होप हे गणित तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. जाण्याचा वेग, येण्याचा वेग, 2 वेग झाले, म्हणून या ठिकाणी आपण 2 गुणाकारामध्ये पहिला वेग, गुणाकारामध्ये शेवट दुसरा वेग, प्लस पहिला वेग प्लस छेदामध्ये काय प्लस पहिला वेग प्लस दुसरा वेग या ठिकाणी केलेलं आहे. हे तुम्हाला समजलेलं असेल. आय होप हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. नसेल समजलं तर परत तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. अनलिमिटेड ही तुम्हाला असणार आहे, किती वेळा तुम्ही या ठिकाणी आपले व्हिडिओ पाहू शकता. 6 महिने याची व्हॅलिडिटी आहे. ठीक आहे. आता पहा 2 गुण, त्याच्यानंतर पहा 4 नंबरचं गणित. एक गाडी पहिले 90 किलोमीटर अंतर 30 किलोमीटर हॉर्स वेगाने कापते, नंतरचे 80 किलोमीटर अंतर 40 किलोमीटर हॉर्स वेगाने कापते, तर त्या गाडीचा सरासरी वेग किती. आता पहा पहिल्या गणितामध्ये काय दिलं होतं, आता परत तुम्ही कन्फ्यूज व्हाल, लक्षात ठेवा. पहिल्या गणितामध्ये काय दिलं होतं, गाडी पुण्यावरनं मुंबईला जाऊ लागली, परत मुंबईवरनं परत या पुण्याला येऊ लागली, म्हणजे गाडीची काय होती, फेरी होती. मित्रांनो या ठिकाणी फेरी होती, म्हणून 2 फेऱ्या होऊ लागल्या, म्हणून आपण 2 न गुणलं होतं. मात्र हे गणित वेगळ्या टाईप्स आहे. आता यामध्ये तुम्हाला गाड्याच्या फेऱ्यात दिलेल्या नाहीत, काय दिलेलं आहे, फक्त सरळ तुम्हाला वेग आणि काय दिले, किलोमीटरचं अंतर दिले. मग अशा वेळेस करायचं काय, पहा एक गाडी पहिले 90 किलोमीटर अंतर 30 किलोमीटर हॉर्स वेगाने कापते, त्याच्यानंतर नंतरचे अंतर 80 किलोमीटर अंतर 40 किलोमीटर हॉर्स वेगाने कापते. याचा अर्थ तुमच्या लक्षात काय आलं पहा, म्हणजे गाडी किती एकूण अंतर किती कापत आहे, पहिले 90 किलोमीटर नंतर 80 किलोमीटर, म्हणजे एकूण अंतर आहे पहा, हे एकूण अंतर आहे. तर एकूण अंतर किती आहे आपलं या ठिकाणी, एकूण अंतर पहा 8 2 16 आणि 1 17, 170 किलोमीटर हे एकूण अंतर आहे. मग या 170 किलोमीटर अंतरापैकी पहिले 90 किलोमीटर अंतर ती फक्त 30 किलोमीटर हॉर्स वेगाने चालले, नंतर त्यांनी वेग वाढीला 80 किलोमीटर अंतर परत 40 किलोमीटर हॉर्स वेगाने कापत आहे. म्हणजेच याचा अर्थ पहिले 90 किलोमीटर अंतर 30 किलोमीटर हॉर्स वेगाने कापते. याचाच अर्थ 0 शिला 0 हा 0 कटला, म्हणजे 3 त्रिक 9, 3 किलोमीटर हॉर्स वेग आलं. त्याच्यानंतर पहा 80 किलोमीटर अंतर, 80 किलोमीटर आता अंतर 40 किलोमीटर हॉर्स वेगाने कापते, म्हणजे 40 दोन्ही 80 म्हणजे 2 किलोमीटर आलं. म्हणजे याचा अर्थ 3 आणि 2 किती झाले मित्रांनो 5, 3 आणि 2 किती झाले 5. एकूण अंतर आहे या ठिकाणी 170 आहे. मग आता 170ला जर आपण 5 जर भाग जर दिला तर भाग कितीचा जाणार, तर 5 1 5, 5 त्रिक 15, 5 त्रिक किती झाले मित्रांनो 15. आता 17मधून 15 गेल्याच्या नंतर राहिले 2, परत 5 जर या ठिकाणी आपण 20ला जर भाग जर दिला तर 5 चौक 20, म्हणजे 34 किलोमीटर हॉर्स एवढी सरासरी काय असणार, वेग असणार. म्हणजे एक गाडी पहिले 90 किलोमीटर अंतर 30 किलोमीटर हॉर्स वेगाने कापते, नंतरचे 80 किलोमीटर अंतर 40 किलोमीटर हॉर्स वेगाने कापते, तर त्या गाडीचा सरासरी वेग असणार मित्रांनो 34 किलोमीटर हॉर्स. 34 किलोमीटर या ठिकाणी त्या गाडीचा वेग असणार आहे. तर आशा करतो मित्रांनो हे गणितसुद्धा तुम्हाला समजलेलं असेल. मित्रांनो तुम्हाला गणित कशा स्वरूपामध्ये विचारलं जाते यावर तुम्हाला परीक्षेला या ठिकाणी ठरवावं लागतं, आणि तुम्हाला स्वतः आता हे तुम्हाला गणित कसं सोडवायचं, कसं काय करायचं हे तुम्हाला ज्यावेळेस तुमचा सराव जास्त होईल त्याच वेळेस समजणार आहे. कारण की आपण पहा मित्रांनो या ठिकाणी हा जो टाईप 9व्या क्रमांकाचा टाईप पाहत आहोत, म्हणजेच मित्रांनो हे टाईप 9व्या क्रमांकाचा, याचा अर्थ आपली काठीण्य पातळी बऱ्यापैकी वरच्या लेवलवर गेलेली आहे, हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्यामुळे एवढं काय तुम्हाला सोपं हे नसणार आहे. ज्या विद्यार्थ्याचा चांगला सराव आहे त्यांना हे खूप सोपं वाटणार आहे, परंतु जे विद्यार्थी नवीन आहेत अशा विद्यार्थ्यांना ही स्टेप थोडीशी अवघड या ठिकाणी वाटू शकते. लक्षात ठेवा, अवघड म्हणजे तुम्हाला सोडताना सोपं जाईल, परत असं गणित तुम्हाला आल्याच्या नंतर नेमकं काय करायचं हे तुम्ही कन्फ्यूज व्हाल. लक्षात ठेवा, हे तुम्हाला त्यासाठी तुमचा सराव खूप महत्त्वाचा आहे. आता टाईप क्रमांक 10 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. टाईप क्रमांक 10 या ठिकाणी पहा, एका क्रिकेटपटूने 17व्या कसोटीमध्ये 87 धावा केल्यामुळे त्याची सरासरी 3ने वाढली, तर त्याची 17व्या कसोट्यानंतरची सरासरी किती.
IMP प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, टाईप क्रमांक 10 आहे, थोडीशी काठीण्य पातळी जास्त आहे. समजण्यासाठी म्हणजे काय होतं मित्रांनो, या ठिकाणी मांडणी करते वेळेस आपल्याला गणितीय भाषा समजत नाही. आता पहा, गणित वाचल्याच्या नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही नेमकं काय करायचं. पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, एका क्रिकेटपटूने 17व्या कसोटीमध्ये 87 धावा केल्या. कितव्या? 17व्या कसोटीमध्ये 87 धावा केल्या. 87 धावा केल्यामुळे काय झालं, त्याची सरासरी कितने झाली, 3ने वाढली. आता या ठिकाणी ही तुम्हाला समजायला पाहिजे, त्याची सरासरी 3ने वाढली किती, 17व्या डावामध्ये. 17व्या डावामध्ये त्यांनी 87 धावा केल्यामुळे त्याची सरासरी 3ने वाढली. किती? 17व्या डावामध्ये. याचाच अर्थ 16व्या डावामध्ये त्याची सरासरी किती होती, 3ने कमी होती. साहजिकच आहे ना. पहा, 17व्या डावामध्ये त्याची 3ने सरासरी वाढली, याचा अर्थ त्याची 16व्या डावामध्ये सरासरी 3ने कमी होती. 3ने कमी होती, मग तेव्हा जेव्हा 3ने कमी होती म्हणजे 3ने वाढली तेव्हाच या ठिकाणी म्हणत आहे ना की अगोदर 3ने कमी होती, मग आता 3ने वाढली, त्यात तेव्हा तर या ठिकाणी म्हणत आहे. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ही कन्सेप्ट तुमची क्लिअर सर्वप्रथम करून घ्या. आता काही विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज होतील. आता 3ने वाढली म्हणजे याचा अर्थ काय होतो, 16मध्ये या ठिकाणी 16व्या सामन्यामध्ये 3ने कमी होती. हे साहजिक, याच्यावरून हे क्लिअर होऊन जातं. ह्या कन्सेप्ट तुमच्या कळणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या जेव्हा कन्सेप्ट कळतील त्याच वेळेस तुम्हाला ह्या गोष्टी समजणार आहेत. आता याची मांडणी कशी करायची लक्षात ठेवा. आता मांडणी आपल्याला काय करायची पहा, एका क्रिकेटपटूने 17व्या कसोटीमध्ये 87 धावा केल्यामुळे त्याची सरासरी 3ने वाढली. याचाच अर्थ 16व्या कसोटीमध्ये त्याची सरासरी किती होती, 3ने कमी होती. म्हणजे सरासरी आपल्याला माहीत नाही म्हणून x - 3 करा. आता 17व्या कसोटीमध्ये त्यांनी काय केलं, 87 धावा केल्या. 87 धावा केल्या, तेव्हा त्याची सरासरी किती झाली मित्रांनो, या ठिकाणी 3ने वाढली, 17x. ही झाली मित्रांनो आपली मांडणी, गणितीय मांडणी ही झाली. अशी मांडणी हे तुम्हाला समजायला पाहिजे. नाहीत मग -3 कसा आला, 16 कुठून आला हे तुम्हाला कळणार नाही. त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं 17व्या कसोटीमध्ये त्यांनी 87 धावा केली, सरासरी 3ने वाढली. याचा अर्थ 16व्या डावामध्ये त्याची सरासरी 3ने कमी होती. बरोबर आहे ना. हे समजणं तुम्हाला गरजेचं आहे. मग आता काय करायचं, या 16ने सर्व संख्येला गुणून घ्यायचं आहे यामधल्या कंसामधल्या. मग काय करायचं, 16x प्लस मायनस आहे, मायनस चिन्ह पहा, चिन्ह बदलायचं, चिन्ह जसं तसं ठेवा. या ठिकाणी मायनसचं चिन्ह आहे म्हणजे 16 त्रिक 48 प्लस हे 87 जशाच तशी लिहा. बरोबर 17x. आता काय करायचं, 16x आणि 17x, हे 16x आपण तिकडं पाठवून देऊयात. म्हणजे या ठिकाणी -48 प्लस 87 बरोबर 17x - 16x. आता 17x मधून 16x गेल्याच्यानंतर फक्त मित्रांनो आपला काय राहतो, xच राहतो. आता एक्सची किंमत असणार, तेच आपलं उत्तर असणार. मग आता पहा, मायनस प्लस, या ठिकाणी मायनस चिन्ह आहे, या ठिकाणी प्लस चिन्ह आहे. मग मायनस प्लस काय होत असतं मित्रांनो, मायनस प्लस नेहमी मायनस होत असतं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आलेल्या उत्तराला येत असतं. म्हणजेच 48 आणि 87 मध्ये मोठी संख्या आहे 87, मग 87 चिन्ह आहे प्लस. मग प्लस चिन्ह दिलं काय नाही दिलं काय त्याचा काय फरक पडत नाही, म्हणून आपण डायरेक्ट या ठिकाणी आन्सर लिहू शकतो. आता या ठिकाणी आन्सर लिहिते वेळेस तुम्हाला करायचं काय लक्षात ठेवायचं आहे. आता काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा. आता आपल्याला महत्त्वाची, आता या 87 मधला आपल्याला 48 काढायचे. आता 7 मधून 8 गेल्याच्या नंतर किती राहतात मित्रांनो, 7 मधून 8 गेल्याच्या नंतर राहतो 1. सॉरी 7 मधून 8 जात नाही, 7 मधून 8 जात नाही, माझं चुकलं. या ठिकाणी पहा, 7 मधून या ठिकाणी 8 जात नाही, म्हणून या 8 मधला एक हातचा इथं घेतला, इथं घेतल्याचं झाली 17. 17 मधून 8 गेल्याच्या नंतर राहिला मित्रांनो 9. बरोबर आहे ना. आता या ठिकाणी 8 मधला हातचा घेतला होता, या ठिकाणी झाली 7. 7 मधून 4 गेल्याच्या नंतर राहिला 3. आणि या ठिकाणी चिन्ह कुठलं द्यायचं, तर चिन्ह द्यायचं प्लसचं, कारण की 87 संख्या मोठी आहे 48पेक्षा, म्हणून प्लस चिन्ह येईल. म्हणजे प्लस चिन्ह दिलं काय किंवा नाही दिलं काय त्याला काय फरक पडत नाही. म्हणजे 39 असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे एका क्रिकेटपटूंनी 17व्या कसोटीमध्ये 87 धावा केल्यामुळे त्याची सरासरी 3ने वाढली. तर त्याची 17व्या कसोट्यानंतरची सरासरी किती असणार, तर मित्रांनो असणार 39. मित्रांनो हा प्रश्न IBPSने सुद्धा विचारलेला आहे. हा प्रश्न PSI STIच्या प्रीला परीक्षेला सुद्धा खूप वेळेस आलेला प्रश्न आहे. राज्यसेवेला सुद्धा प्रीमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा होता. ठीक आहे. आता या ठिकाणी पुढचं गणित पाहूयात. तशा स्वरूपाचं गणित आहे. एका क्रिकेटपटूने 11व्या कसोटीमध्ये 55 धावा केल्यामुळे त्याची सरासरी 2ने कमी झाली. तर 11व्या कसोट्यानंतर त्याची सरासरी किती. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचे. पहिल्या गणिताच्या थोडंसं अपोजिट आहे, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर व्हावी हे महत्त्वाचा माझा उद्देश आहे. तर पहा, एका क्रिकेटपटूने 11व्या कसोटीमध्ये 55 धावा केल्या. किती धावा केल्या, 55 धावा केल्या.
त्यामुळे त्याची सरासरी काय झाली, 2ने कमी झाली. पहा, सरासरी 2ने कमी झाली. याचाच अर्थ 11व्या कसोटीमध्ये त्यांनी 55 धावा केल्या, म्हणून त्याची सरासरी 2ने कमी झाली. याचाच अर्थ 10व्या कसोटीमध्ये 10व्या डावामध्ये त्याची सरासरी किती होती, 2ने जास्त होती. बरोबर आहे. 11व्या कसोटीमध्ये 2ने कमी झाली, याचा अर्थ 10व्यामध्ये 2ने जास्त होती. बरोबर आहे. आपण तुलना करतो त्या ठिकाणी. म्हणून 10 काय करायचं, 10 कंसामध्ये x प्लस 2 करायचं. कारण की 11व्या डावामध्ये त्याने 55 धावा केल्यामुळे त्याची सरासरी 2ने कमी झाली. याचाच अर्थ 10व्या डावामध्ये त्याची सरासरी 2ने जास्त होती, म्हणून या ठिकाणी परत लिहून घेऊयात 55. ही कन्सेप्ट तुमची क्लिअर होणं गरजेचं आहे. आता काय करायचं, 11x ही झाली मित्रांनो. इथं मांडणी झाली की तुमचं गणित सुटलं म्हणजे सुटलं. हे गणित मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही PSI STIची आगामी काळामध्ये होणाऱ्या प्रीची तयारी करत असाल तर हे गणित खूप महत्त्वाचं आहे. पहा, या ठिकाणी 10 गुणाकारामध्ये x जर केलं तर येते मित्रांनो 10x प्लस 10 2 20 प्लस 55 जास्त 6 बरोबर 11x. आता काय करायचं, हे 10x आणि हे 11x, हे 10x आपण इकडं घेऊन गेल्याच्यानंतर झाले मित्रांनो या ठिकाणी मायनस 10x, कारण की हे काय प्लसमध्ये आहेत म्हणून इकडे गेल्याच्यानंतर झाले मायनस. 11x मधून 10x गेला, राहिला मित्रांनो फक्त x राहिला. x राहिल्याच्यानंतर पहा हे प्लस आणि हे प्लस म्हणजे 20 प्लस 55 प्लस. याचाच अर्थ मित्रांनो याची होईल बेरीज म्हणजे 5 आणि 0 झाला 5 प्लस 5 आणि 2 झाला 7 म्हणजे 75. याचाच अर्थ एका क्रिकेटपटूने 11व्या कसोटीमध्ये 55 धावा केल्यामुळे त्याची सरासरी 2ने कमी झाली. तर 11व्या कसोटीनंतर त्याची सरासरी किती असेल, तर 11व्या कसोटीनंतर त्याची सरासरी असेल 75. आय होप मित्रांनो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. टाईप क्रमांक 10 या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. पहा, या ठिकाणी मित्रांनो सर्व प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट होते, कन्सेप्टवर आधारित होते. ही कन्सेप्ट तुम्हाला समजणं गरजेचं असणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला, या ठिकाणी जर लवकर समजला जर नसेल तर मित्रांनो तुम्ही कितीही वेळेस याला रिपीट करू शकता. तुमचा जेवढा सराव जास्त होईल तेवढा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतो, गणित बुद्धिमत्ता हा विषय तुमचा सरावाचा विषय असणार आहे. त्यामुळे या विषयाला खूप महत्त्व आहे आणि हा विषय तुम्हाला पैकीचे पैकी गुण देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर याचा चांगल्या प्रकारे जर सराव जर केला तर 100% मित्रांनो तुम्हाला पैकीचे पैकी गुण, म्हणजे या ठिकाणी पोलीस भरतीला 25 क्वेश्चन विचारले जातात, तुम्हाला 25 पैकी 25 क्वेश्चन 100% येऊ शकतील. किंवा जर लयच अवघड जर विचारलं तर मित्रांनो तुम्हाला 23 ते 24 क्वेश्चन तुमचे कुठंच गेले नाही. आणि एवढे जर तुम्हाला मार्क जर आले तर तुम्ही या ठिकाणी पोलीस होणार, तुम्ही अंगणवाडी सुपरवायझर होणार, हे लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल अशी मी आशा बाळगतो. या ठिकाणी थांबतो मित्रांनो. पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.